युगानायुगे कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा, या सावळ्या सगुण मूर्तीच्या दर्शनाची आस लागून लाखो भाविक दर आषाढी एकादशीला पंढरपूरला निघतात. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. अवघ्या 8 दिवसात आषाढी एकादशीचा सोहळा येऊन थांबलाय. कित्येक राजवटी आल्या आणि गेल्या, पण पंढरपूरच्या विठुरायाचं महात्म्य कमी झालं नाही. ज्ञानोबा माऊलींनी भागवत पथाची पताका 13व्या शतकात रोवली. तिथपासून संत नामदेव, गोरोबा, चोखोबा, एकनाथ महाराज, तुकोबा अशा अनेक संतांच्या पुण्याईने विठ्ठल भक्तीचं तेज वाढतच राहिलं. पुढे निजामशाहीसारख्या परकीय राजवटीतही अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाकडे कुणाची वाकडी नजर कधी पडली नव्हती. पण याची हिम्मत केली होती ती म्हणजे आदिलशाहीचा क्रूर सरदार अफजल खानने. 1659 साली हिंदवी स्वराज्यावर खान चालून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्यातल्या प्रतापगडावर आश्रय घेतला होता. अजिंक्य असलेल्या या प्रतापगडाला जिंकणं अफजल खानाला अशक्य होतं. जावळीच्या घनदाट जंगलात घुसूनही शक्य नव्हतं. चढ्या घोड्यानिशी शिवबाला उचलून आणतो असा अहंकारी विडा उचललेल्या अफजल खानाचा इज्जतीचा प्रश्न होता. त्याला कुणीतरी असा सल्ला दिला की शिवरायांना प्रतापगडावरून बाहेर काढायचं असेल तर इथल्या धार्मिक स्थळावर हल्ला करा. तेव्हा अफजल खानने सगळ्यात अगोदर तुळजापूरवर हल्ला केला आणि मूर्तीची विटंबना केली. तिथून आता तो पंढरपूरला येणार हे तिथल्या काही लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी विठुरायाची मूर्ती एका रात्री तिथून हलवली. जवळजवळ 10-15 वर्ष विठुरायांची मूर्ती पंढरपूरच्या बाहेर होती. त्यावेळी या मूर्तीचा प्रवास देगाव, चिंचोली, गोडसाळे या गावामध्ये झालं असं सांगितलं जातं. याचे खरे पुरावे सध्या उपलब्ध नाही, पण ज्येष्ठ इतिहासकार राजवाडे यांच्या मते अखेरीस ही मूर्ती माढ्याला हलवण्यात आली. सर्व संकट दूर झाल्यावर पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरात आणली गेली. आजही माढ्याला विठ्ठलाचं मंदिर आहे. काही संशोधक दावा करतात की माढ्याच्या मंदिरातली मूर्ती हीच पांडुरंगाची खरी मूर्ती आहे, पण याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत. पंढरपुरावर अफजल खानापेक्षाही मोठं संकट 1695 साली औरंगजेबाने आणलं होतं. या काळात पंढरपुरापासून 20 मैल अंतरावर भीमा नदीच्या तीरावर असलेल्या बेगमपुरा म्हणजेच ब्रह्मपुरी येथे मोगल सम्राट औरंगजेबाची छावणी बसली होती. औरंगजेबाची कीर्ती कट्टर धर्माभिमानी आणि हिंदू द्वेष्ट अशी होती. भारतभरात अनेक मंदिराचा त्याने नाश केला होता. औरंगजेबापासून विठुरायांच्या मूर्तीचं रक्षण करण्यासाठी तिथल्या गोपाल विठ्ठल बडवे यांनी ही मूर्ती देगावच्या पाटलांना दिली. अशा संकटाची पूर्वकल्पना असल्यामुळे की काय देगावच्या शिवाजी आणि सुराजी पाटलांना छत्रपती राजाराम महाराजांनी अभयपत्र दिलेलं होतं. पंढरपूर आणि देगाव इथे जर मोगलांनी हल्ला केला तर स्वतः मराठी सेनापतींनी इथे येऊन संरक्षण करावं असं या पत्रात लिहिलेलं आहे. यामुळेच पंढरपूरच्या बडव्यांनी विठुरायाची मूर्ती सूर्याजी पाटलांच्या ताब्यात दिली. त्यांनी ती मूर्ती आपल्या शेताच्या विहिरीत लपवली. पुढे 1699 साली औरंगजेबाने पंढरपुरापासून आपली छावणी हलवली. तेव्हा देगावच्या पाटलांनी देवाची मूर्ती पंढरपुरात पुन्हा आणली. मात्र पाटलांनी आम्ही तुम्हाला मूर्ती परत देत आहोत, पण मूर्ती ताब्यात घेण्यापूर्वी तसे कागदावर लिहून द्या असं तिथल्या बडव्यांना सांगितलं. 11 ऑक्टोबर 1699 रोजी हे कागदपत्र होऊन त्यावर ना. रो. बडवे, गोपाल विठ्ठल बडवे आणि इतर 5 बडव्यांनी सह्या केल्या. हा कागद मिळाल्यावर सूर्याजी पाटलांनी विठोबांची मूर्ती त्यांच्याकडे देऊन टाकली. नंतर विठुरायांच्या मूर्तीची पंढरपूरच्या मंदिरात पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची मराठी राजवट सुरू झाली आणि तेव्हापासून मात्र
विठुरायांची मूर्ती पुन्हा कधीच हलवण्याची गरज भासली नाही। तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।